नमस्कार, स्वाद कोकणीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण दरवर्षीप्रमाणे आज ह्या वर्षी सुद्धा लोणचा घालूया। ती मी 1 किलो लोणच्याचे आंबे आणलेत बाजारातून। तर ही लोणच्याचा आंबा कसा जाड सालीचा असतो आणि लोणचा पण आपला वर्षभर एकदम मस्त टिकून राहतो। तर आता आपण रात्रभर मुरायला ठेवायचं आहे फोडी। तर मी आता कापून घेते फोडी। तर इथे आपण आंबा असा कापून घेऊया। तर हा खास लोणच्याचा आंबा आहे। तर मी धुवून आणि पुसून घेतलाय। अजून त्यात बाटा तयार नाही झालाय। तर त्यातली आपल्याला कोय आहे ती काढून घ्यायची आहे। तर या आंब्यात लोणच्याचे ते कापून झालेले आहेत। आता आपण याला मीठ आणि हळद लावून घेऊया। मीठ घेतलंय, जाडा खडा मीठ। आणि हळद घेतली। तर हे आपल्याला चोलून ठेवायचंय मुरवायला रात्रभर। इथे मी भांडा घेतलाय, त्याच्यावरती टोपला ठेवायचा। तुम्ही चालन कुठली पण घेतली तरी चालेल। आणि इथे मी कॉटनचा कपडा घेतलाय। आता ह्याच्यावरती आपण ही आंब्याची फोड आहेत ती बांधून ठेवायची। तर आपल्याला हे असं झाकण लावून ठेवून द्यायचं बांधून, म्हणजे याच्यातला आतमधला आंब्यांचं पाणी आहे तो ह्या भांड्यात पडेल रात्रभर। तर आता मी हे झाकून ठेवते। तर हा भांडा आपण रात्रभर असं साईडला ठेवूया आणि बाकीची प्रोसेस आहे ती आपण उद्या सकाळी करूया। तर इथे मी कापून ठेवलेल्या फोडी रात्रभर चांगल्या मस्त मुरल्यात। आता आपण हे ओपन करून बघूया। ते बघा मस्त झालेलं आहे फोडी एकदम। आणि हा इथं खाली आंब्यातून पाणी आलेलं आहे, तो फेकून द्यायचा आपल्याला। फक्त आता हे फोडी घ्यायच्या आहेत। तर या बघा अशा फोडी तयार झाल्यात। आता ह्याला आपण मसाला लावून घेऊया। तर इथे मी रेडीमेड मसाला घेतलाय। 1 किलो साठी हा मसाला परफेक्ट आहे। आता फोड आपण एक चेक करून बघायला मीठ मुरलाय का नीट। परफेक्ट आहे, थोडासा मीठ टाकायला लागेल। तर इथे मी थोडा मीठ घेते।
तर इथे मी काचेची बरणी घेतली, ती धुवून पुसून स्वच्छ करून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या फोडी भरून घेऊया. तर इथं बरणीत आपले फोडं भरून झालेत. आता आपण हे पुढची प्रोसेस करूया. तर इथे मी हा तेल गरम करून घेतलेला आहे पूर्ण आणि थंड करून घेतलाय. तर आपण ह्याच्यामध्ये सोडूया. तर इथे आपला बरणीत लोणचा भरून झालाय. तर आपण घट्ट असं झाकण लावून घेऊया. तर मी हा लोणचा सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवला आहे. तुमचा वेळ सुद्धा वाचू शकतो आणि लोणचा पण टेस्टी होऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. झटपट असा लोणचा तयार होतो. रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.